चला शिव साम्राज्य प्रतिष्ठान आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता बराच वेळ झालाय सामना तुमचा टॉस होऊन तुम्ही मैदानात येऊन. दोन फलंदाज आलेत ते ट्रॉफी फायटरचे विशाल जगताप संघाचा कर्णधार आणि शुभम जगताप. अजूनही म्हणावा असा फॉर्म या दोन्ही खेळाडूंना बॅटिंग मध्ये गवसलेला नाहीये. यांच्याकडून खूप साऱ्या षटकारांचे चौकारांशी गेल्या वर्षी आतिषबाजी झाली होती. चेंडू परत आलेला आहे. पंच लक्ष ठेवा बरं का, चेंडू परत असा फेकू नका कृपया, LCD ला अडचण होऊ शकते. नाही जिंकली. पहिलं षटक घेऊन येतोय संघाचा तो सनी मिसाळ. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं सामना करेल तो शुभम जगताप. रोज सांगावं लागतंय दोन्ही संघाचे दोन दोन खेळाडू, एक एक खेळाडू ट्रॉफी फायटरचा आलाय. आणि ह्यांचा शिवसाम्राज्याचं कोण आहे का कोण खेळाडू एखादा? चला सामना सुरू करा. चला सनीचा पहिला चेंडू, सामना करेल तो शुभम. आणि पहिला चेंडू वाईट चेंडू. संघाचं खातं उघडलेलं आहे ते अवांतर धावसंख्येने. सनीचा पुढचा चेंडू लेग स्पिन पद्धतीचा चेंडू, सुंदर असे क्षेत्ररक्षण, धावबादची संधी. पाहूया याच्यावरती काय होतंय. रिव्ह्यू मागितलेला आहे तो पंचांनी. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. ते खेळाडू कोण आहे तो रे फिल्डिंग केलेला? हा सुशाती बारका पोरगो कोण आहे? आणि पहिला धक्का बसतोय तो ट्रॉफी फायटर संघाला. धडाकेबाज फलंदाज बाद झालाय रनआउटच्या माध्यमातून. त्याचं नाव काय? तनिष काकडे याने हे सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं आणि सुंदर फेकीवरती बाद झालेला आहे तो. बॅटिंग साठी आलाय शुभमची जागा घेण्यासाठी कुणाल कड. अजूनही ट्रॉफी फायटरच्या संघाकडे खूप सारे फलंदाज आहे. अगदी 8 नंबरचा खेळाडू येऊन सुद्धा तडाखेबंद फलंदाजी करू शकतो अशी ट्रॉफी फायटरची टीम आहे. पहिलाच बॉल झालाय, वाईड होता. एक धावसंख्या, ती पण अवांतर वाईडची. पुन्हा एकदा सनीचा विशालसाठी ऑफ स्पिन आणि पॉइंटच्या दिशेने तटवलेले दोन खेळाडू बॉलच्या मागे जात आहेत. पाहूया याच्यावरती किती धावा निघतायत. अडवण्याचा प्रयत्न चाललाय दोन्ही संतोष काकडे आणि तनिष काकडे या दोघांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केले आणि याच्यावरती धावा पळून काढल्या त्या 3. अजून थोडा थ्रोला लेट झाला असता तर चौथी धाव निश्चित यांनी घेतली असती. पुढचा चेंडू सनीचा कुणालसाठी. ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि सुंदर पद्धतीने खेळून काढलाय तो कुणालने. पुढचा चेंडू सनीचा कुणालसाठी. वाव, अगदी बॉल पडल्यानंतर हलकासा ऑफ स्टंपची शेजारून बाहेर गेला आणि किपरच्या हातामध्ये विसवलेला हा चेंडू. पुढचा चेंडू ऑफ स्पिन पद्धतीने हवेमध्ये हा चेंडू आणि इथे मोठ्या मोठ्या खेळाडूंच्या हातातून झेल सुटतायत आपण पाहिले, पण हा छोटासा खेळाडू तनिष काकडे यांनी हा झेल टिपलेला आहे आणि संघाला दुसरा धक्का बसतोय ट्रॉफी फायटरला कुणाल कडच्या रूपाने. 0वरती बाद झालाय तो कुणाल कड आणि कुणालची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो संदेश जगताप. संदेश जगतापने जर 3 षटकार मारले, आता जो ऑफर आलेले संदेश जगतापने जर 3 षटकार मारले तर अभिजित जगताप बाबू यांच्याकडून रोख 1000 रुपये मिळतील. रोख 1000 रुपये. आणि सुंदर पद्धतीचा चेंडू, षटक संपलेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 4.
अतिशय स्लो पद्धतीचे चेंडू व इन स्विंग आउट स्विंग या दोन्ही ताकदीच्या बळावरती सनीने ट्रॉफी फायटरला पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेले आहेत. पंचांची कामगिरी करतात एका बाजूला ते प्रकाश जगताप. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो वैभव जगताप. जर्सी नंबर 7 सामना करेल विशाल. पुन्हा एकदा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, हलकासा कव्हर ड्राईव्ह. त्या ऑफसाईडच्या बाजूला फक्त एकच फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण, खूप छान क्षेत्ररक्षण करतोय तो तनिष. पुढचा चेंडू वैभवचा संदेशसाठी. संदेशला पारितोषिक जारी आहे. आजपर्यंत बाबूने कुणालाच बक्षीस दिलं नाही, पहिल्यांदाच बाबूने बक्षीस जाहीर केले आणि ते कदाचित संदेश घेऊन जाईल असं वाटतंय. पाहूया. आणि हा मारलेला ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या खेळाडूच्या कव्हरच्या खेळाडूच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार येतोय तो ट्रॉफी फायटरचा संदेशच्या बॅटमधून. खणखणीत चौकार संदेशच्या बॅटमधून आलेला आहे आणि मिळालेला आहे चौकार. प्रवीण काकड्याच्या डोक्यावरून मारलेला हा चौकार. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न संदेशचा, परंतु सुंदर पद्धतीची गोलंदाजी आणि परत एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. पहिल्यांदा मिसफील्ड झाली तनिषकडून, पण त्याच्यावरती एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागते. संदेशला संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण विशालसाठी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्लॉक चेंडू म्हणजे स्लो ब्लॉक हा चेंडू होता. विशालच्या बॅट आणि पायाच्या मधून मिडल स्टंप घेतलाय तो वैभवने आणि तिसरा मोठा धक्का बसतोय संघाला ट्रॉफी फायटरला विशालच्या रूपाने. आणि बॅटिंग मध्ये आलाय तो रोशन जगताप, ज्याच्या ताकदीवरती त्याने अनेक सामने फिरवलेले आहेत असा रोशन जगताप. खरंच पाऊस पडल्यानंतर झालेले सुंदर वातावरण, या सुंदर वातावरणामध्ये चाललेला हा सुंदर सामना, या सुंदर सामन्याला तितकीच चांगली दाद भेटते ती प्रेक्षकांची आणि तितकंच चांगलं वातावरण तयार झालेलं आहे ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण इथं आहे 2 दिग्गज हबप. पुढचा चेंडू वैभवचा, षटक संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 10. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 10 पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षण खुलं झालेलं आहे. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान काही वेळासाठी विसरले होते की पॉवर प्ले संपलेला आहे म्हणून. पुढचं षटक घेऊन आलाय तो सनी. लेग स्पिन, आउट स्विंग सनीचा संदेशसाठी. सुंदर पद्धतीचा चेंडू आणि तितक्या सुंदर पद्धतीने तटावलाय तो संदेशने. निर्धाव पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय आणि जोरदार फटका मारलाय तो संदेशने. पाहू याच्यावरती किती धावा आणि दुसरा चौकार येतोय तो संदेशच्या बॅटमधून. ट्रॉफी फायटरला अशाच चौकारांची षटकारांची गरज आहे आणि एकटा संदेश किल्ला लढवतोय तो ट्रॉफी फायटरचा, कारण दुसऱ्या बाजूने एकही खेळाडू आतापर्यंत दुहेरी धावसंख्या उभारू शकलेला नाही. 2 चौकारांच्या मदतीने संदेश खेळतोय 9 धावांवरती. पुन्हा एकदा आउट स्विंग हा चेंडू आणि हलक्याशा पद्धतीने पॉइंटच्या दिशेने खेळून काढला आणि त्याच्यावरती 1 धाव घेतलेली आहे. आता सामना करेल रोशन. आणि हे रोशनने काय केलं, रोशनने काय केलं आणि रोशन बाद झाला. म्हणजे बॅट कशी पकडली होती, त्याला नेमकं ह्या चेंडूवरती काय करायचं होतं काहीच समजलं नाही, पण झेल त्याचा हवेमध्ये गेला
आणि तो झेल पकडलाय तो स्वप्नीलने आणि संघाला चौथा धक्का बसतोय तो रोशनच्या रूपामध्ये आणि आलाय रोशनची जागा घेण्यासाठी ऋतिक जगताप. खूप वेळ लावला ऋतिकने. कदाचित ऋतिक अजून थोडा लवकर आला असता तर काहीच चित्र वेगळं सामन्याचं राहिलं असतं. पण पाहूया आता आलाय तर आता काय करतोय, कारण अजून हातामध्ये जवळपास 2 षटकांचा 13 चेंडूंचा सामना बाकी. पहिला चेंडू खेळतोय तो ऋतिक आणि डॉट पद्धतीचा चेंडू. षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ट्रॉफी फायटरची धावसंख्या झालेली आहे 15. 4 बाद 15. पहिल्या सीझन मध्ये 3 षटकामध्ये हीच ट्रॉफी फायटरची धावसंख्या असायची 30-35. बॉलर आलाय स्वप्नील जगताप. काहीसा फॉर्म अजून बॅट्समनला ट्रॉफी फायटरच्या ज्यांच्याकडून अपेक्षा आहे तो अजून आलेला नाही. पाहूया तरी सुद्धा 2 षटक बाकी आहेत, काही होऊ शकतं. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं. स्वप्नीलचा पहिला चेंडू आणि किपरच्या हातातून मिस झाला. निर्धाव पद्धतीचा चेंडू होता पण डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्यामुळे धाव मिळालेले आहे 1. एकटा संदेश लढतोय. पाहूया पुढे आणि पहिला येतोय संदेशच्या बॅट मधून षटकार. कॅच झेल टिपला होता पण बाउंड्री लाईनला पाय लागला. षटकार. सुंदर झेल घेतला होता तो चेतनने. खूपच सुंदर झेल घेतला होता. अवघड झेल होता. कौतुक त्याचं सुद्धा आणि कौतुक संदेशचं सुद्धा, कारण पहिला षटकार आलाय ट्रॉफी फायटरचा संदेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला हा फटका. याच्यावरती किती धावा मिळत आहेत आणि गचाळ क्षेत्ररक्षण भेटलेले आहेत 2 धावा. चेंडू मैदानात पडल्यानंतर डावीकडे वळाला त्याच्यामुळं तो चेतनच्या हातापर्यंत येऊ शकला नाही. वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय संदेश. पुन्हा एकदा वाईट पद्धतीचा चेंडू. आता मात्र संघाचं धावफलक काहीच चांगल्या पद्धतीने हलताना दिसतंय. धावसंख्या झालेली आहे 25. 4 बाद 25. आणि हा पुल करण्याचा प्रयत्न संदेशचा. याच्यावरती किती धावा मिळतात? 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता पण संदेश थकलाय थोडासा, त्याच्यामुळे दुसरी धाव तो घेऊ शकला नाही. याच्यावरती भेटली 1च धाव. पुढचा चेंडू सामना करेल तो ऋतिक. साइड चेंज केलेला आहे ते स्वप्नीलने. काहीसा वेगळा प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये आणि जोरदार बॅट फिरवली ऋतिकने, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये गेला आणि त्याची पहिली धाव निघालेली आहे या चेंडूवरती. 1 धाव. या षटकामध्ये काहीशा आशा होत्या ट्रॉफी फायटर्सला. पाहूयात किती धावा जमा करतायत त्या चालू षटकामध्ये. आणि सुंदर असा फटका आलेला आहे ऋतिकच्या बॅट मधून. काय झाले याच्यावरती चेक करायचे. ओके 1 मिनिट चेक करतोय. सुंदर पद्धतीचा फटका ऋतिकच्या बॅट मधून आलेला होता आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण वैभवचं. 5 धावा संघासाठी अडवल्यात त्या वैभवने खूपच. असंच एकदा गेल्या वर्षी याच कॅमेऱ्याच्या खाली अशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं होतं वैभवने. 1च धाव आताची. हा षटकारच होता, परफेक्ट षटकार होता, परंतु अतिशय जजमेंटल हा बॉल अडवला. आणि मागच्या षटकामध्ये धावसंख्या झालेल्या 28. 4 षटकानंतर 4 बाद 28. शेवटचा षटक घेऊन येतोय तो चेतन कोंडे. ऋतिक. आणि ऋतिकला वाटला वाईट चेंडू जाईल पण नाही. चेतन सुद्धा इन स्विंग आणि आउट स्विंग करण्यामध्ये माहिर आहे आणि पहिला चेंडू टाकला त्याने निर्धाव पद्धतीचा चेंडू. पुढचा चेंडू ऋतिकला आणि ऋतिक कनेक्ट करू शकला नाही. निर्धाव चेंडू. आणि आता मात्र चांगला फटका आलाय ऋतिकच्या बॅट मधून, पण पुन्हा एकदा वैभव त्या ठिकाणी उभा असल्यामुळं
या चौकाराला 2 धावाच मिळाल्यात आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहू. याच्यावरती काय होते, धावबाची संधी आणि बाद झालाय तो ऋतिक. थोडस क्रिकेटमध्ये चाणक्य असावं लागतं. जर आपल्याला चोरटी धाव घ्यायची तर अतिशय थोडासा ओव्हर थ्रो झाला तरी त्याच्यामध्ये धाव आपण घेणं गरजेचं आहे. आणि ते मग असे दाखवलं होतं श्रीनाथ इलेव्हन आणि साई सम्राट ब्लास्टरनी. अतिशय ज्या ठिकाणी जागा घेण्यासाठी आला योगेश जगताप, निर्धाव पद्धतीचा चेंडू चेतन कोंडे असा. उंची आणि वजनाच्या मानाने खूपच सुंदर चेंडू टाकतोय तो चेतन. आणि शेवटचा चेंडू होता, याच्यावरती किती धावा, सुंदर फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची पुन्हा एकदा संधी, परंतु ओव्हरथ्रो, पुन्हा एकदा 1 धाव घेण्याची संधी नाही. अजून शेवटचा चेंडू आता. या सामन्याचा धावसंख्या झालेली 32. संदेश खेळतोय वैयक्तिक 20 धावांवरती आणि मारलेला आहे हा चेंडू, परंतु डॉट चेंडू. षटक संपलेला आहे. 5 षटकांच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती 32. पुढचा सामना आहे बर हिरकणी वॉरियर्स आणि मायरा इलेव्हन. चला, दोन्ही संघाचे कर्णधार हिरकणी वॉरियर्स आणि मायरा इलेव्हन. वैभव, तुझं खूप खूप अभिनंदन. खूप छान क्षेत्ररक्षण, जवळपास तू 5 आणि 2 7 धावांचं रक्षण केले. जिंकण्यासाठी शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला गरज आहे 33 धावांची. सागर भोसले नियोजित आपला सामना होता, फक्त काही तांत्रिक अडचणीमुळे आपला सामना थोडासा पुढे ढकललेला आहे. चला, दोन्ही संघांचे कर्णधार. पहिली टीम अशी आहे ज्यांच्याकडे 3 कर्णधार आहेत. नेमका कर्णधार कोण आहे तिघांच्यातला? चला, टॉस घेता येते उद्योजक रमेश शेठ जगताप. चला, रमेश जगताप या. गणेश जगताप, रमेश जगताप या, दोघे पण आतमध्ये जा, आतमध्ये मैदानात. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये येणार आहे. संबंध महाराष्ट्र तुम्हाला पाहणार आहे, समस्त क्रिकेट प्रेमी भारत देश. थांबा 1 मिनिट. संयोजक लवकर निर्णय कळवा. संयोजक, थोडासा उशीर होतोय सामन्याला. बॅट्समन आलेले आहेत, फिल्डर आलेले आहेत. काही चर्चा असेल तर 1च मिनिट थांबा. 1 टॉस घेऊ दे फक्त. प्रकाश, काय करायचंय? एकच मिनिट, थोडस सामन्यामध्ये व्यत्यय येते. प्रकाश, काय ठरलं? प्रकाश, आमच्यापर्यंत निर्णय येऊ द्या. ओके, टॉस घेणारे तेच राहतील रमेश जगताप, फक्त कर्णधार बदलतील. श्रीनाथ इलेव्हन संघाचे कर्णधार आणि शिवराय प्रतिष्ठानचे कर्णधार. चला, अजित वैटे लेग अंपायर म्हणून आपण कामगिरी पार पाडायची या सामन्याची. चला लवकर. अरे एवढा वेळ आवाज दिला, हात तरी करायचा. आता उठलाय. चला, फिल्डिंग लावतायत, सामना सुरू होतोय. तोपर्यंत टॉस शिवराय आणि
हा या ठिकाणी अतिशय 10 मिनिटामध्ये सामना सुरू केला. अरे दिसतोय निखिल रे, इकडे तिकडे बघायची गरज नाही, आमचं लक्ष आहे बरोबर कुठे कॅमेरा फिरवायचा. सामना सुरू झालेला आहे या ठिकाणी आणि पहिल्याच बॉलमध्ये ट्राय बॉल नव्हता ना, चौकार वसूल केलाय तो सनी मिसाळ याने. स्वप्नील जगताप, बॉलर रोहित विशाल जगताप, पहिलाच बॉल चौकार. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार श्रीनाथ 11 आणि शिवराय प्रतिष्ठान. सनी मिसाळ याने एका षटकामध्ये 2 षटकार मारले तर सूर्यकांत जगताप यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक भेटणार आहे. सनी मिसाळ यांना एका षटकामध्ये 2 षटकार 500 रुपये. सूर्यकांत जगताप पुढचा चेंडू आणि पॉइंटच्या वरती तटवलेला हा चेंडू. याच्यावरती पावत किती धाव मिळतात? 1 धाव. चला टॉस होतोय तो गणेश जगताप आणि उद्योजक रमेश जगताप, त्याचबरोबर पोपडबाप्पू जगताप. चला सॉरी पोपडाप्पा भोसले यांच्या हस्ते मैदानात या मैदानात 3 बॉल एवढे 3 बॉल होते आणि सुंदर पद्धतीचा चेंडू. याच्यावरती किती धावा निघतायत? वाईट चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धाव. धाव संख्येमध्ये धाव संख्या झालेली आहे 6. पुढचा चेंडू विशालचा सनीसाठी हलक्याच हाताने खेळून काढलाय आणि मिसफिल्ड होतोय त्या ठिकाणी 1 धावेसाठी. ट्रॉफी 11 ला या सामन्यामध्ये चमत्कार करावा लागणार. स्वप्नील पहिला चेंडू खेळला स्वप्नीलने, कव्हरच्या दिशेने फटकवलेला आणि थेट फेकी पंचांनी फेटाळलेली आहे. शेवटचा चेंडू, या ओव्हरचा शेवटचा चेंडू. पहिलं षटक संपवतोय विशाल, जवळपास 8 धावा झालेल्या आहेत आणि सुंदर चेंडू होता, खूपच सुंदर चेंडू, परंतु किपरच्या हातातून गेल्यामुळे डिक्लेरेशन झोन मध्ये. चला टॉस. आपा हा टॉस कर्णधार 2 असतील पण टॉस 4 जणांच्या हस्ते घेतला जाईल. पोपडाप्पा भोसले, उद्योजक रमेश जगताप आणि गणेश दादा जगताप. थांबा ऋतिक 1 मिनिट थांबा. ऋतिक थांबा. टॉस विन श्रीनाथ 11. ओके, सामना कंटिन्यू करा. धन्यवाद टॉस घेतल्याबद्दल. उद्योजक पोपडाप्पा भोसले, चालू करा सामना. पहिलं षटक घेऊन येतोय वैयक्तिक आणि संघाचं दुसरं ऋतिक आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची कट घेऊन एसटीन वरती आदळलाय हा चेंडू आणि बाद व्हावं लागतंय विचित्र पद्धतीने स्वप्नीलला. याच्यावरती कव्हरच्या दिशेने चौकार लिहिलेला होता आणि त्याच चेंडूवरती बाद झालाय फटक्यावरती. स्वप्नीलची जागा छोटे मिया बाहेर गेले, आता स्वप्नीलची जागा घेण्यासाठी आलेत बडे मिया. वैभव जगताप. 9 धाव संख्या झालेली आहे 1 बाद 9.
श्रीनाथ इलेव्हननी फिल्डिंग घेतलेली आहे. आणि जोरदार अपील केलेली आहे पंचांनी आउटची. सॉरी, खेळाडूंनी पंचांच्याकडे, पण पंचांनी ती पेटवून लावली. वैभव जगताप यांनी उरलेले 4 चेंडूमध्ये 2 षटकार जर मारले तर सूर्यकांत जगताप यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. आणि पहिला षटकार जातोय का, तर नाही. हा कॅच होता, कॅच होता बाउंड्री लाईन वरती. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो, पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. यांचं पळून होत्या पूर्ण 4 धावा पळून काढल्या. 4 नाही, गणेश आला वरती. चला पुढचा या षटकामध्ये वैभव जगताप. जर आपण षटकार मारला, 2 षटकार मारले तर आपल्याला मिळणार आहेत 500 रुपयाचे पारितोषिक सूर्यकांत जगताप यांच्याकडून. उद्योजक सूर्यकांत जगताप. आणि कव्हर ड्राईव्ह, सुंदर पद्धतीची कव्हर ड्राईव्ह. बॉल काही सीमारेषेकडे जात नव्हता, परंतु खेळाडूंनी उशिरा शॉट घेतल्यामुळे हा चौकार. असं वाटतं की ट्रॉफी फायटर संघाने हा सामना सोडून दिलाय की काय. या षटकामध्ये षटकार ऋतिक जगताप. सुंदर पद्धतीचा चेंडू ऋतिकने टाकलेला आहे. अजून संधी आहे वैभवला 500 रुपये मिळवण्याची. षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. 1 बाद 17. पहिले यश घेतले ते ऋतिकने. ॲक्वाबोटचे मालक सूर्यकांत जगताप यांच्याकडून तेच बक्षीस कंटिन्यू आहे. पुढच्या षटकामध्ये सुद्धा 2 षटकार टाकल्यानंतर मिळतील 500 रुपयांचं पारितोषिक. स्कोर झालेला आहे 2 षटकानंतर 17 धावा. 1 बाद 17. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 16 रनांची गरज आहे. दोन षटकानंतर 17 धावा झालेल्या आहेत. 2 षटकानंतर 1 बाद 17. सनी मिसाळ यांनी या षटकामध्ये 2 षटकार ठोकल्यानंतर अनिकेत जगताप यांच्याकडून आपल्याला भेटणार आहेत, अनिकेत बाळासू जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. सनी मिसाळ यांना पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू शुभमचा आणि त्याच्यावरती भेटते 1 धाव. जर पाय मध्ये आले नसते तर नक्कीच हा क्लीन बोल्ड झाला असता. इतका सुंदर चेंडू टाकला होता तो शुभमने. नामांकित गोलंदाज शुभम आणि तितकाच चांगला फलंदाज वैभव. पुढचा चेंडू अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण लावले ते शुभमने. 1 सुद्धा धाव द्यायची नाही, 1 सुद्धा धाव द्यायची नाही. आणि हा सामना आपल्या खिशात घालायचा असे मानस घेऊन आलाय. आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा फटका, याच्यावरती 1 धाव. पुढचा चेंडू सनीसाठी. दोघांना 500-500 रुपयाचं पारितोषिक चालू आहे. सुंदर बॉल, सुंदर चेंडू शुभमचा. मला वाटत नाही की अनिकेत जगताप आणि सूर्यकांत जगताप यांचे 500-500 रुपये घेणारा एखादा फलंदाज, कारण आणि पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. ज्या ठिकाणी एकच धाव होती तिथे आता पुन्हा निघाल्यात. पण आताच्या धावा किती एकूण? 2. एकावरती 1 फ्री. शेवटचा चेंडू या षटकाचा शुभमचा. सुंदर पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी केली ती शुभमने. षटक संपलेला आहे.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21. 12 चेंडूमध्ये 12 धावा. आता कुठेतरी शुभमने सामन्यामध्ये रंगत आणलेले आहे, कारण जो सामना असं वाटत होतं एक हाती चाललेला आहे, त्या सामन्यामध्ये आता फक्त 4 धावा देऊन दोन्ही या ओव्हरमध्ये सुद्धा हे बक्षीस चालू आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी करायच्यात 12 धावा आणि या ओव्हरमध्ये जर वैभवने 2 षटकार ठोकले तर त्याला अनिकेत जगताप यांच्याकडून 500 रुपये आणि जर सनी मिसाळ यांनी 2 षटकार ठोकले तर सूर्यकांत जगताप एक्वागार्ड यांच्याकडून 500 रुपये. असे 500 500 1000 रुपये कमवण्याची संधी. गोलंदाज आलाय ऋतिक जगताप. सुंदर पद्धतीचा चेंडू ऋतिक जगताप याचा आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऋतिकचा. सुंदर पद्धतीचे फिल्डिंग. चला पुढचा चेंडू ऋतिकचा सामना करेल तो सनी. दोघांना 500 रुपये अजून चालू आहेत, ऑन गोईंग आहेत. पण बॉलर इतके साधे नाहीयेत, बॉलर इतके साधे नाहीत की सहजासहजी 2 षटकार एका ओव्हरमध्ये मारायला देतील. 9 चेंडूमध्ये 11. 10वा आव्हान आता बदललंय. आव्हान थोडस ट्रॉफी वाटर आणि हा झेल पकडलाय तो विशाल जगताप याने. अप्रतिम झेल. आणि हा सुंदर झेल टिपल्याबद्दल, हा अप्रतिम झेल टिपल्याबद्दल सूर्यकांत जगताप यांच्याकडून विशाल जगताप यांना रोख 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाही 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 परफेक्ट. खूप सुंदर जजमेंटल कॅच घेतला विशाल जगताप. सामना संपल्यानंतर आपले 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जाते सूर्यकांत जगताप यांच्याकडून. तुमचे पैसे जमा झालेले. आता फलंदाज आलाय तो संतोष काकडे. अतिशय नामांकित फलंदाज, म्हणजे आताच्या केपीएल मधला वयाने जरी ज्येष्ठ असला तरी अजून सुद्धा ती खेळामधली चपळ आहे आणि तो खेळ संतोषच्याकडे आहे. आणि त्याचं दर्शन घडवलंय या शॉट मध्ये. पहिल्या चेंडूवरती खणखणीत कव्हर ड्राईव्ह, पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. संदेशचं आव्हान बदलले. 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज, पण वैभव आहे. आणि सुंदर चेंडू टाकलाय तो ऋतिकने आणि धावाची संधी. आणि हा खूपच मोठा धक्का आहे. हा शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला खूपच मोठा धक्का आहे, कारण वैभव हा एकमेव खेळाडू असा होता की एका चेंडूमध्ये त्यांनी ही मॅच फिरवली असती. एका चेंडूमध्ये किती सुंदर क्षेत्ररक्षण केले, खूपच सुंदर क्षेत्ररक्षण केले ते शुभमने. म्हणजे स्टंप वरती झेप घेऊन ही विकेट मिळवलेली आहे. या विकेटची पूर्ण दावेदारी, पूर्ण श्रेय जात आहे ते शुभम जगताप याला, संघाचा करणार. आता आलाय आदित्य कोंडे. आदित्य कोंडे 2 षटकार टाकले की तुम्हाला अनिकेत जगताप आणि सूर्यकांत जगताप 1000 रुपये. दोघांच्याकडून 500. सॉरी, अनिकेतच्याकडून वैयक्तिक 1000 रुपये. चला पुढचा षटक घेऊन येतो तो विशाल. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. पहिला चेंडू आणि याच्यावरती पाहूया काय होतंय. 1 धाव पळून काढले ते संतोषने, कारण संतोषने गेल्या वर्षी असे 2 सामने अशाच पद्धतीने जिंकून दिले होते वीर मराठा योद्धाला. कुठे खेळतोय हा? खूप सुंदर गोलंदाजी करतोय तो विशाल. आणि पुन्हा एकदा धावबादची संधी आणि धावबाद झालेला आहे तो. कोण झालाय धावबाद? संतोष काकडे. अरे सगळ्यात क्वालिटीचा फलंदाज की ज्याने हा सामना कधी आपल्या खिशात घातला असता, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानला जिंकून दिला असता.
असा संतोष काकडे या ठिकाणी बाद झालेला आहे. कारण संतोषच्याकडं खूप सारं टेक्निक आहे खेळाचं की अतिशय मोकळ्या जागेमध्ये बॉल ढकलून त्या ठिकाणी 2 आणि 3 धावा कशा वसूल करायच्या. आदित्य कोंडे बक्षीस चालू आहे तुमचं. 2 षटकार टाकले. सूर्यकांत जगताप सॉरी अनिकेत जगताप यांच्याकडून 1000 रुपयांचं तुम्हाला पारितोषिक. चेतन कोंडे आणि पुन्हा एकदा सुंदर पद्धतीत चेंडू अंगाला लागला आणि याच्यावरती 1 धाव चोरटी. आव्हान बदलतंय. 3 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी करतोय तो रोशन. सुंदर गोलंदाजी करतोय रोशन. पुन्हा एकदा फटकावलाय हा बॉल आणि याच्यावरती कॅच आणि हा कॅच घेतलाय तो ऋतिक जगताप याने. हा झेल टिपलाय तो ऋतिक जगताप याने. पंचांशी कोणी वाद घालायचा नाही. फलंदाज अजिबात पंचांसोबत कोणी चर्चा करायची नाही. पंच देतील तो डिसिजन अंतिम असेल. आउट. पंचांनी बाद ठरवलेला आहे. बाद आणि असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये तो गेलेला आहे चेतन कोंडे की ट्रॉफी फायटरनी हा 2 चेंडूमध्ये 7 धावा करण्याची गरज. बॅट्समन आलाय तो प्रवीण काकडे. बिग हिटर प्रवीण काकडे. प्रवीण काकडे तुम्ही जर 2 षटकार ठोकले तर तुम्हाला सूर्यकांत जगताप यांच्याकडे 1,500 रुपये सगळ्यात मोठं पारितोषिक आहे तुम्हाला. आणि सुंदर पद्धतीचा चेंडू रोशनचा. पंच याच्यावरती काय ठरवतायत पाहूयात. पण वाईट आणि आउट. वाईट आणि आउट. चेंडू वाईट आहे पण खेळाडू बाद झालेला आहे. प्रवीण आपण आहात. खालचा खेळाडू आउट झालेला आहे. प्रवीण स्ट्राईक वरतीच आहे. खालचा खेळाडू वाईट झालेला. 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. आव्हान तर 1 धाव मिळाली आता वाईटची. 2 चेंडू मध्ये 7 धावा. पुढचा खेळाडू आलाय तनिष. चेतन कोंडे आपला आदित्य कोंडे. 6 बाद 28. चेंडू राहिले 2. धावा करायच्या 6. सॉरी अरे निर्धाव चेंडू. 2 बॉल 7 करायचे होते. अरे 2 बॉल 7 करायचे होते. आणि हा मारलेला प्रवीण काकड्याने जोरदार फटका. याच्यावरती किती धावा निघतायत पाहूयात. 1 धाव पूर्ण. आणि हा सामना जिंकलाय ट्रॉफी फायटर्सने. म्हणजे काही वेळासाठी असं वाटलं होतं की ट्रॉफी फायटरने हा सामना सोडून दिलाय की काय. पण ही त्यांच्या खेळाची रणनीती होती. विशाल जगताप इकडे चला 500 रुपये घेऊन जा तुमचे. विशाल जगताप ट्रॉफी फायटर कर्णधार. चला पुढचा सामना श्रीनाथ 11 आणि शिवराय. विशाल जगताप आपले 500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. आपलं पारितोषिक घेऊन जायचे. श्रीनाथ 11 संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आहे. शिवराय प्रतिष्ठान आपले फलंदाज पाठवायचे आहे. चला प्रकाश जगताप विकास जगताप आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेळ खूप झालेला आहे. जवळपास 11:30 वाजलेले आहेत. पुढचा सामना आपल्याला अजून घ्यायचा आहे.